श्री स्वामी समर्थ. श्रीकृष्ण म्हणतात, जे काही होतं ते चांगल्यासाठीच होतं. कधीकधी प्रतिकूल परिस्थिती आपली सद्यस्थिती चांगली बनवते. मन चंचल आहे, ते इकडे तिकडे धावत आहे आणि ते कोणत्याही कामात एकाग्रतेचा शत्रू आहे. परंतु जर ते माणसाच्या नियंत्रणात आले तर यापेक्षा चांगला मित्र नाही. म्हणूनच मन एकाग्र करणे महत्त्वाचे आहे आणि मन एकाग्र करण्यासाठी थोडेसे प्रयत्न आणि सराव आवश्यक आहे. देव म्हणतो, ना कोणी माझा द्वेष करणारा आहे, ना कोणी मित्र आहे, ना कोणी मला प्रिय आहे, ना कोणी मला गरीब आहे, ना कोणी श्रीमंत आहे. जे माझे भक्तिभावाने स्मरण करतात, मी त्यांचा आहे आणि ते माझे आहेत. श्रीकृष्ण म्हणतात, तो कोणाच्या नशिबाचा निर्माता नाही. माणूस स्वतःचे नशीब स्वतःच लिहितो. तू जे पेरशील तेच कापशील. तुम्ही कोणतीही कृती कराल, तुम्हाला समान परिणाम मिळणार आहेत. विद्यार्थ्यांनी मन लावून अभ्यास केला तर ते परीक्षेत यशस्वी होतात. म्हणूनच प्रत्येक व्यक्तीचे नशीब तेव्हाच बदलते जेव्हा तो आपले कर्तव्य करतो. जेव्हा देव तुमच्यावर धर्म आणि संशयाच्या पलीकडे प्रेम करतो, तेव्हा तुम्ही सर्व गोष्टींवर प्रेम करता. श्रीकृष्ण म्हणतात, तुम्ही कधीकधी एखाद्या शेतकऱ्याला शेतात शेती करताना पाहिले का? तो शेतकरी आहे. त्याला काहीही झाले तरी तो शेतातील पिकांचे पशुपक्ष्यांपासून रक्षण करतो. पण एका गोष्टीची तो विशेष काळजी घेतो की शेतात एकही तण नसावे, कारण एक तण शेतातील संपूर्ण पीक नष्ट करू शकते. जर वंशज कोणतेही मूल सदोष निघाले तर ते संपूर्ण वंश नष्ट करते. म्हणूनच मुलांच्या संगोपनाकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे, कारण मुले हे असे पीक आहेत जे घराणेशाहीचे भविष्य महान बनवू शकतात किंवा घराणेशाहीचा पाडाव करू शकतात. पुढील 8 मिनिटे तुझ्यासाठी महत्त्वाची ठरणार आहेत, त्यामुळे हा संदेश ऐकत राहा. श्रीकृष्ण म्हणतात, माणसाने नेहमी वाईटापासून दूर राहावे. जर कोणी वाईट कृत्य केले तर ते कर्म तुम्हाला तुमच्या आयुष्यात भोगावे लागते. जसे वासराला कळपात आपली आई सापडते, त्याचप्रमाणे तुमच्या कर्माचे फळ तुम्हाला हजारोंच्या गर्दीत सापडेल. देव प्रत्येक कणात वास करतो. अगदी लहान जीवाच्याही हृदयात देव वास करतो. त्या जीवाला वेदना दिल्याने भगवंताला दुःखाचा अनुभव येतो. म्हणजेच कोणत्याही जीवाला दुःख देऊन तुम्ही तुमच्या देवाला आनंदी कसे पाहू शकता? जो श्रीकृष्णाचा, श्री स्वामी समर्थ आईचा सेवक बनतो, तो आपल्या देवतेला अशा दिवशी स्वतःला दाखवू नये अशी इच्छा करतो. जेव्हा गुरुराजा त्याच्याकडे येतो तेव्हा त्याला श्रीकृष्णाचा सेवक बनूनच आपले जीवन यशस्वी करायचे असते. सदैव हसणारा, खेळणारा, हसवणारा माणूस जर त्याच्या स्वभावापेक्षा वेगळा झाला, म्हणजे शांत आणि उदास राहू लागला, तर समजा त्याच्या हृदयात वेदना आहेत. त्या दुःखाने त्याला अशक्त बनवले आहे. त्यामुळे त्या व्यक्तीकडे पैसा, संपत्ती, ऐश्वर, वैभव असूनही उपयोग नाही, कारण तो समाधानी नाही. जेव्हा तुम्ही वाईट कृत्य करता तेव्हा ते चांगले काम करतात. तुम्हाला वाटतं कोणी पाहत नाहीये, पण तुम्ही हे का विसरता? तुम्ही काहीही करत असलात तरी देवाची नजर तुमच्यावर असते. म्हणूनच तुम्ही असा विचार करू नये की तुम्ही एकटे आहात. देव सदैव तुमच्या सोबत असतो. असं म्हणतात की मनाचा पराभव करणारे पराभूत होतात आणि मन जिंकणारे, म्हणजेच जसे सकारात्मक विचार यशाकडे घेऊन जातात, त्याचप्रमाणे नकारात्मक विचार अपयशाच्या मार्गाकडे घेऊन जातात. कारण जसे आपण विचार करतो तसेच आपण बनतो.
विचार आपल्याला नकारात्मक आणि सकारात्मक परिणाम मिळवून देतात. म्हणूनच नेहमी विचार सकारात्मक ठेवा. मनुष्य हा एकमेव प्राणी आहे जो कार्य करतो, म्हणून काम करणे हा प्रत्येकाचा धर्म आहे. धर्म करणाऱ्यालाच कर्मवीर म्हणतात. म्हणूनच काम करणं हे निष्क्रिय बसण्यापेक्षा श्रेष्ठ आहे. श्रीकृष्ण म्हणतात, गुच्छाची कोणती चावी कुलूप उघडू शकते हे जर तुम्हाला आठवत नसेल, तरीही तुम्ही कुलूप उघडण्याचा प्रयत्न करत राहता, तरीही कुलूप उघडत नाही. अशा परिस्थितीत बहुतेक लोक आपली आशा गमावतात. त्यांना वाटतं की कुठेतरी किल्ली हरवली आहे आणि ते चिडतात. पण त्यावेळी धीर धरा, कारण गुच्छाची शेवटची चावी कुलूप उघडू शकते. कुऱ्हाडीचा शेवटचा फटका झाडे तोडतो, पण कुऱ्हाडीचा शेवटचा फटका खरोखरच झाडे तोडतो का? तुम्हाला तुमचे धैर्य साध्य करायला लावते, नाही तुमच्या सततच्या प्रयत्नामुळेच तुम्हाला यश मिळते. जेव्हा तुमचे मन उदास असते तेव्हा दुप्पट उत्साहाने तुमच्या कामात व्यस्त राहा, कारण केवळ सतत वाहणारे पाणीच कठीण खडक तोडू शकते. यशाचे मूळ परिश्रम आणि आशा आहे. श्रीकृष्ण म्हणतात, तुम्ही तुमचे जीवन पूर्ण संयमाने आणि देवावर विश्वास ठेवून जगले पाहिजे. लोक सहसा सत्य बोलण्यास टाळतात किंवा घाबरतात, परंतु सत्य कधीही लपवता येत नाही किंवा ते कधीही पुसले जाऊ शकत नाही. आपण कितीही लपवले तरी एक दिवस सत्य समोरच येईल. म्हणून सत्यावर आधारित एखादी गोष्ट सांगण्यास किंवा त्यावर विश्वास ठेवण्यास कधीही घाबरू नका. लोक आपल्या शरीराची शोभा वाढवण्यात व्यस्त आहेत, परंतु शरीराच्या सौंदर्यापेक्षा आत्म्याचे सौंदर्य अधिक महत्त्वाचे आहे. शरीर हा आवाज नसून तो मातीपासून बनलेला आहे आणि मातीतच विलीन होतो, परंतु आत्मा अमर आहे. म्हणून आत्म्याच्या सौंदर्याकडे लक्ष द्या. आत्म्याचे सौंदर्य भगवंतात विलीन होण्यास सापडते. अज्ञानी व्यक्ती असा गैरसमज बाळगतो की मी ते करतो, सर्व काम माझ्याकडून होत आहे. अशा स्थितीत अहंकार त्याच्यात रुजतो. पण या सृष्टीत जे काही घडत आहे ते सर्व ईश्वराच्या इच्छेनुसार घडत आहे. अज्ञानामुळे माणसात अहंकार जन्माला आला की त्याचा पतन निश्चित असतो. तुमचा देखील तुमच्या परमेश्वरावर विश्वास असल्यास कमेंट बॉक्समध्ये 3 वेळा श्री स्वामी समर्थ टाईप करा आणि हा शक्तिशाली संदेश लाईक करा. स्वामी म्हणतात, मानवी जीवन हे रथासारखे आहे. आज उन्हाळा आहे, उद्या थंडी आहे, परवा गरमी आहे. थोडा त्रास झाला तर आपला ताबा सुटतो. रथ थोडा जरी बदलला तर आपण अधीर होतो. आपल्या रागाच्या भरात आपण आपलेच असलेल्यांशी आपले संबंध बिघडवतो. असे का घडते? आम्हाला वाटतं आमचं स्वतःचं आहे, आम्ही पुन्हा पटवून देऊ. परंतु लक्षात ठेवा की हे फक्त करणे शक्य नाही. समुद्राच्या उसळणाऱ्या लाटा हा किनारा सहन करतो आणि किनारा तुटला तर तो पूर होतो. आमची नाती दुधासारखी आहेत. दूध गरम होऊन उकळू शकते, पण आंबट झाले तर ते फुटते आणि फोडलेल्या दुधाची कितीही काळजी घेतली तरी दुःख निघत नाही. त्यामुळे तुमचे नाते जपून ठेवावे. श्रीकृष्ण म्हणतात, जो मनुष्य आपल्या अहंकाराने जड होतो, अभिमानाने भरलेला असतो, तो त्या दगडासारखा बनतो जो जड असूनही नदीच्या प्रवाहात बुडून आपले अस्तित्व गमावून बसतो. पुढील 3 मिनिटे महत्त्वाची ठरतील. ऐकत रहा, कारण ही 3 मिनिटे तुझ्या आयुष्यात मोठा परिणाम करू शकतात. कोणतेही उद्दिष्ट, आनंद किंवा यश मिळवण्यासाठी बराच वेळ लागत असेल, प्रतीक्षा कालावधी मोठा असेल, तर तुम्हाला तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या कामावर ठाम राहा आणि त्या आवाजावर विश्वास ठेवा जो तुमच्या कर्माची परीक्षा घेत आहे. तुम्ही तयार असल्यास होय मी तयार आहे टाईप करा. जे लोक भूतकाळात जीवन सोडतात
त्यांना श्रीकृष्ण सावध करतात. जीवनाचा अर्थ भूतकाळ किंवा भविष्यकाळ नाही. जीवन फक्त वर्तमान आहे. म्हणून वर्तमानात आपल्या जीवनाचा आनंद घ्या. श्रीकृष्ण म्हणतात, माणसाच्या व्यक्तिमत्वासाठी सहवास सर्वात महत्त्वाचा असतो. माणूस त्याच्या व्यक्तिमत्वासाठी जबाबदार असतो असे का म्हणायचे? पण माणसाच्या सहवासात इच्छा नसतानाही त्याचे व्यक्तिमत्व कंपनीसारखे असते. समजा एका भांड्यात पाणी आणि दुसऱ्या भांड्यात दूध आणि तिसऱ्या भांड्यात घाणेरडा चिखल आहे. जर आपण हे पाणी दुधात मिसळले तर ते जलदूध बनते आणि जर आपण हे पाणी घाणेरड्या चिखलात मिसळले तर ते पाणी चिखल बनते. पाणी न मिसळलेले दूध किंवा स्वयंपाकघर आपले अस्तित्व टिकवून ठेवू शकेल किंवा त्यांच्यापासून वेगळे राहू शकेल असा कोणताही मार्ग नाही आणि मानवी जीवनातही असेच घडते. चांगला गुण नसलेला माणूस जर चांगल्या लोकांच्या संगतीत बसला तर लोक त्याच्याबद्दल काय विचार करतील? चांगला गुण नसलेला माणूस जर चांगल्या लोकांच्या संगतीत बसला तर लोक त्याच्याबद्दल काय विचार करतील? चांगला माणूस आदरास पात्र समजला जाईल आणि जर चांगला माणूस चांगल्या गुणांशिवाय चांगल्या लोकांच्या संगतीत बसला तर त्यालाही सर्व मिळेल. म्हणूनच आपल्या जीवनात नेहमीच विचारपूर्वक आणि काळजीपूर्वक कंपनी निवडा. चांगला गुण नसलेला माणूस जर चांगल्या लोकांच्या संगतीत बसला तर ते लोक त्याच्याबद्दल काय विचार करतील? चांगला माणूस आदरास पात्र समजला जाईल आणि जर चांगला माणूस चांगल्या गुणांशिवाय चांगल्या लोकांच्या संगतीत बसला तर त्यालाही सर्व मिळेल. म्हणूनच आपल्या जीवनात नेहमीच विचारपूर्वक आणि काळजीपूर्वक कंपनी निवडा. श्रीकृष्ण म्हणतात, जे करायचे आहे ते करा, पण लोभातून नाही, अहंकारातून नाही, वासनेतून नाही, तर प्रेम, करुणा आणि भक्तीने. देव म्हणतात की वासना, क्रोध, लोभ हे नरकाचे 3 दरवाजे आहेत. वासना प्रवृत्तीच्या मनात लोभ असलेल्या व्यक्ती आणि अत्यंत क्रोधी स्वभाव असलेल्या व्यक्तीसाठी नरकाचे दरवाजे सदैव उघडे असतात. दुसऱ्या शब्दात अशा माणसाला फक्त नरकातच स्थान मिळते. माणसाला सर्व काही हवे असते, पण त्याला सर्व काही मिळू शकत नाही. जे मिळाले नाही त्याबद्दल पश्चाताप करू नका आणि जे गमावले, जे तुमच्यापासून वेगळे झाले त्याबद्दल निराश होऊ नका. भगवंत म्हणतात, मी सर्व प्राणीमात्रांच्या हृदयात वसलेला आत्मा आहे. मीच सर्व प्राण्यांचा आदी, मध्य आणि अंत आहे. काळ सारखा राहत नाही. आज दुःख आहे, त्यामुळे उद्या आनंदही असेल आणि सुखानंतर दुःख येणं हे स्वाभाविक आहे. श्रीकृष्ण म्हणतात, मानव हा सुद्धा विचित्र प्राणी आहे. तो त्याच्यापेक्षा खालच्या लोकांकडे पाहतो आणि त्यांची चेष्टा करतो. त्यांना पुन्हा पुन्हा सांगतो की तुम्हाला काहीही होऊ शकणार नाही. तुम्ही भविष्यात काहीच करू शकणार नाही. जेव्हा माणसाकडे पैसा, मालमत्ता, मान सन्मान असतो तेव्हा तो इतरांचा आदर करत नाही. पण एक गोष्ट तो विसरतो की त्याच्यापेक्षा सामर्थ्यवान काहीतरी अस्तित्वात आहे आणि ती म्हणजे वेळ. काळ आपले चक्र कधी बदलेल हे कोणालाच माहीत नाही. वेळ कधी वळण घेईल हे कोणालाच माहीत नाही. कोळशाचेही कालांतराने हिऱ्यात रूपांतर होते. म्हणूनच आयुष्यात कधीही कोणाची थट्टा करू नये. देव म्हणतात, निस्वार्थी कार्याचा अवलंब जीवनात करा. निर्मात्याने जे काही लिहिले आहे त्याचे फळ आपल्याला मिळते. स्वतः देवसुद्धा कायद्याच्या नियमांकडे दुर्लक्ष करू शकत नाही. ज्या व्यक्तीला तुमच्याबद्दल आदर आणि सन्मान नाही त्यांच्याबरोबर राहणे व्यर्थ आहे. ज्यांना तुमच्याबद्दल नेहमीच वैर वाटतं अशा लोकांसोबत राहणे चांगले. या जीवनात तुम्ही एकटे आहात तिथे खूप साधे राहणे अयोग्य आहे. साध्या आणि सरळ स्वभावाच्या व्यक्तीचा फायदा लोक घेत राहतात. चांगले नशीब असणारे लोक
थोडे जरी वाईट झाले तरी देवाला शिव्या देतात आणि नशीबवान लोक थोडे चांगले झाले तरी देवाचे स्मरण करतात आणि त्याचे आभार मानतात. जो भक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकेल त्याच्या भाग्यात येत्या 24 तासात चमत्कार होईल. भगवंत नेहमी आपल्या भक्तांची परीक्षा घेत असतो. या परीक्षेत भाविकांना अनेक त्रास सहन करावे लागतात. सामान्य लोक याला आपले दुःख मानतात आणि त्यातून सुटका करून घेतात, तर साधक आणि प्रेमी परमेश्वराची इच्छा समजून त्याला सामोरे जातात. स्वतःच्या लोकांसमोर नतमस्तक होण्यात काही नुकसान नाही असे म्हणणाऱ्यांनी हे जाणून घेतले पाहिजे की जे खरे आपले आहेत ते इतरांना कधीही झुकू देत नाहीत. देवत्व केवळ सामर्थ्यवान असण्यात नाही तर इतरांमध्ये शक्ती जागृत करण्यात आहे. जेव्हा लोक तुमच्याबद्दल वाईट बोलतात तेव्हा नाराज होऊ नका, कारण त्यांना तुमची कदर करण्याचा दुसरा मार्ग माहीत नाही. प्रत्येकाशी असे वागावे की कोणी तुमच्याबद्दल वाईट बोलले तरी त्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. आपण बोलत नसलो तरीही तो ऐकतो, म्हणूनच त्याचे नाव देव आहे. तो बोलत नसला तरीही आपण ते ऐकू शकतो, तिचे नाव श्रद्धा आहे. जर एखाद्या व्यक्तीने आपल्या पालकांना शिक्षणापूर्वी, मूल्यांपूर्वी, व्यवसायापूर्वी देवापुढे ओळखले तर त्यामुळे आयुष्यात कधीच अडचण येणार नाही. स्वार्थ ही जगाची अशी विहीर आहे की त्यात पडणे आणि त्यानंतर बाहेर पडणे फार कठीण आहे. श्रीकृष्ण म्हणतात, तुम्ही चुंबक पाहिला असेलच, तो लोखंडामध्ये कसा आकर्षित होतो आणि लोखंडाला स्वतःकडे कसा आकर्षित करतो, कारण आकर्षण त्याच्या स्वभावातच आहे. आपल्या सर्वांमध्ये एक समान चुंबक आहे, विचारांचे एक चुंबक जे नेहमी विचारांसारखे आकर्षित करते. आपण जे बोलतो ते करते. त्याचप्रमाणे आपल्याला जे वाटतं ते आपल्याला मिळतं. संताने भगवंताचे नामस्मरण केले तर त्याला भगवंत प्राप्त होतो, म्हणजेच परिणाम आपल्या विचारावर अवलंबून असतो. त्यामुळे नेहमी सकारात्मक विचार करा. एका शहरात एक मेहनती, प्रामाणिक आणि सद्गुणी मुलगा राहत होता. शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण याचा तुमच्या जीवनावर खूप मोठा परिणाम होणार आहे. आई, वडील, भाऊ, बहीण, मित्र, नातेवाईक यांचे त्याच्यावर खूप प्रेम होते. सगळ्यांना मदत करण्याच्या त्याच्या तयारीमुळे शेजाऱ्यांपासून सहकाऱ्यांपर्यंत सगळेच त्याचा आदर करायचे. सर्व काही चांगले होते, पण जीवनात यश मिळवण्याचे स्वप्न तो पाहत असे. तो त्याच्यापासून खूप दूर होता. त्यांनी रात्रंदिवस मेहनत केली, पण त्यांना नेहमीच अपयशाचा सामना करावा लागला. त्याचे संपूर्ण आयुष्य असेच गेले आणि शेवटी जीवनाच्या चक्रातून बाहेर पडून ते काळाच्या चक्रात विलीन झाले, कारण त्यांनी जीवनात चांगली कर्म केली होती, म्हणून त्यांना स्वर्ग प्राप्त झाला. देवदूतांनी त्याला स्वर्गात नेले. स्वर्गातील अलौकिक सौंदर्य पाहून तो मंत्रमुग्ध झाला आणि त्याने देवदूताला विचारले, हे कोणते ठिकाण आहे? देवदूत म्हणाला, हा स्वर्ग आहे. तुझ्या चांगल्या कर्मामुळे तुला स्वर्गात स्थान मिळाले आहे. आतापासून तू इथेच राहणार. हे ऐकून मुलगा आनंदी झाला. देवदूताने त्याला ते घर दाखवले जेथे त्याच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. ते एक अलिशान घर होते. त्याच्या आयुष्यात कधीही न पाहिलेल्यापेक्षा अधिक अलिशान. देवदूत त्याला घरात घेऊन गेला आणि एक एक करून सर्व खोल्या दाखवू लागला. सगळ्या खोल्या खूप सुंदर होत्या. शेवटी तो त्याला एका खोलीत घेऊन गेला. त्याच्यासमोर ड्रीम रूम असे लिहिले होते. जेव्हा तो त्या खोलीच्या आत पोहोचला तेव्हा तेथे अनेक वस्तूंचे छोटे मॉडेल ठेवलेले पाहून तो मुलगा थक्क झाला. या त्याच गोष्टी होत्या ज्यासाठी त्यांनी आयुष्यभर कष्ट केले, पण ते साध्य करू शकले नाहीत. आलिशान घर, गाडी, वरिष्ठ अधिकाऱ्याचे पद आणि अशा कितीतरी गोष्टी ज्या फक्त त्याच्या स्वप्नात उरल्या होत्या. त्याला वाटू लागले की या गोष्टी आपण पृथ्वीवरच्या पाण्याच्या स्वप्नात पाहिल्या होत्या, पण त्या सापडल्या नाहीत. आता त्यांच्या छोट्या प्रतिकृती इथे का ठेवल्या आहेत?
कुतूहल आवरता न आल्याने त्याने विचारले, हे सर्व येथे, मग या मागचे कारण काय? देवदूताने त्याला सांगितले, माणूस आपल्या आयुष्यात अनेक स्वप्ने पाहतो आणि ती पूर्ण व्हावीत अशी इच्छा बाळगतो. पण काहीच लोक त्या स्वप्नांबाबत गंभीर असतात आणि ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. देव आणि विश्व माणसाचे प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्यासाठी तयार आहे. पण अनेक वेळा अपयशामुळे तर कधी दृढ निश्चयाच्या अभावामुळे माणूस ज्या क्षणी त्याची स्वप्ने पूर्ण होणार होता त्याच क्षणी प्रयत्न करणे थांबवतो. त्याची अधुरी स्वप्ने इथे प्रतीक म्हणून ठेवली जातात. तुमची स्वप्नेही इथे प्रतिकृतींच्या रूपात ठेवली आहेत. जर तुम्ही शेवटपर्यंत पराभव स्वीकारला असता तर तुम्ही तुमच्या आयुष्यात ते साध्य केले असते. आपल्या हयातीत झालेली चूक त्या मुलाला समजली, पण त्याच्या मृत्यूनंतर काहीच करता आले नाही. या कथेतून आपल्याला एक धडा मिळतो की आपण कोणतेही काम पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल करत असाल तर ते काम दृढ निश्चयाने करा. कितीही अडचणी आल्या, कितीही वेळा अपयशाला सामोरे जावे लागले तरीही तुमची स्वप्ने पूर्ण होईपर्यंत तुम्ही प्रयत्नशील राहाल. अन्यथा वेळ निघून गेल्यावर मी थोडे अधिक प्रयत्न केले याबद्दल तुम्हाला पश्चाताप होईल. तुमची स्वप्ने अपूर्ण राहू देऊ नका. जिद्द आणि अथक परिश्रमाने त्यांचे वास्तवात रूपांतर करूनच तुम्ही जगू शकता. भगवंत सदैव तुमच्या पाठीशी आहेत. जोपर्यंत झाडूला बंधन असते तोपर्यंत तो कचरा साफ करतो. बंधन सुटले की झाडूच कचरा बनतो. म्हणून नेहमी आपल्या प्रियजनांशी बांधून राहा, कारण विविधतेतच एकता असते. श्रीकृष्ण म्हणतात की झोपेत जी स्वप्ने दिसतात ती पूर्ण होत नाहीत. स्वप्ने फक्त त्यांचीच खरी असतात ज्यासाठी तुम्ही झोपणे थांबवता. शेवटपर्यंत ऐकून तर बघ, भाग्यवंत ठरशील. लहानपणी झोप यायची, आता थकून झोपायचं. काल जे होतं ते विसरून जायचं. आज जे आहे ते जगायचं. मग बघा पुढचा क्षण स्वतःचा येईल. जमेल तसा प्रयत्न करा. पश्चाताप भूतकाळ बदलू शकत नाही आणि चिंता भविष्य हाताळू शकत नाही. त्यामुळे वर्तमानाचा आनंद घेणे हाच जीवनाचा खरा आनंद आहे. जर तुम्ही चव सोडली तर तुमच्या शरीराला फायदा होईल आणि जर तुम्ही वाद सोडला तर तुमच्या नातेसंबंधांना फायदा होईल. त्याचप्रमाणे अनावश्यक काळजी सोडून दिल्यास जीवन लाभदायक ठरेल. प्रत्येक नात्याला वेळ द्यायला हवा, कारण उद्या कुणास ठाऊक आपल्याकडे वेळ असेल पण आणि नातं नसेल पण. मी प्रयत्न करत आहे की माझ्यावर कोणाचा राग येऊ नये. माझ्या प्रियजनांना आयुष्यात सोडू नये. कोणी माझी स्तुती केली तर लगेचच नाचू नका. लक्षात ठेवा की स्तुतीच्या पुलाखाली अर्थाची, स्वार्थाची नदी वाहते. आपल्या आयुष्यात विनाकारण समस्या येत नाहीत. त्यांचे आगमन हे आपल्या जीवनात काहीतरी बदल घडवायचे आहे याचे घोतक आहे. आयुष्यातील सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ते कायमचे टिकत नाही. एका विशिष्ट वयानंतर प्रत्येकाला समजू लागते की दिवस चांगले असो किंवा वाईट, दोन्ही निघून जातात. आयुष्यात असे काही अध्याय असतात जे उशिरा का होईना बंद करावे लागतात. तर आज जे तुमच्यासाठी नाहीत त्यांना जबरदस्तीने का धरायचे? आयुष्यभर एकटे राहिलो तरीही स्वतःला कोणाशीही संबंध जोडू देऊ नका. लक्षात ठेवा, आजकाल लोक विचारतील, तुम्ही आमच्यासाठी काय केलं? माणूस कितीही वाईट असला तरीही त्यात काहीतरी गुणवत्ता नक्कीच आहे. जर वाईट मानसिकता असलेल्या लोकांना नुसते समजावून सांगता आले असते तर श्रीकृष्णाने महाभारत कधीच घडू दिले नसते. नातं काहीही असो ते असंच जपावं. त्या नात्याच्या आठवणी आयुष्यभर आणि छोट्या आयुष्याच्या प्रत्येक सुवर्णवळणावर राहू द्याव्या. तुमच्या जिभेवर हास्याचे हास्य असू द्या. स्वतः दुःखी होऊ नका आणि कुणालाही दुःखी होऊ देऊ नका. जगात 4 ठिकाणे कधीच भरत नाहीत: समुद्र, स्मशानभूमी, कृष्णाचे भांडे आणि मानवी मन.
गरीब माणसाचे दुःख आणि दुटप्पी माणसाचे मत कधीही ऐकू नये. जर तुमच्याकडे पैसा असेल तर तुमची अक्षमता कोणीही पाहू शकत नाही, आणि जर तुमच्याकडे गरिबी असेल तर तुमची क्षमता कोणीही पाहू शकत नाही. तुमचा तो आहे जो तुमच्याकडे दुसऱ्यासाठी दुर्लक्ष करत नाही. ज्याप्रमाणे थोडेसे औषध भयंकर रोग बरे करते, त्याचप्रमाणे थोडेसे भगवंताचे स्मरण अनेक संकटे आणि दुःखाचा नाश करते. तुमचा देखील परमेश्वरी शक्तीवर विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा, देव माझी शक्ती आहे, आणि आत्ताच आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा. काळ चांगला असो वा वाईट, तो नक्कीच बदलतो. चांगल्या काळात अशी कोणतीही चूक करू नका की लोक तुम्हाला वाईट काळात सोडून जातील. काही कमतरता देखील आवश्यक आहेत. जर तुम्ही माणूस असाल तर माणूस दिसणेही महत्त्वाचे आहे. तुम्ही आनंदी आहात हे चांगले आहे. तुमच्यामुळे कोण आनंदी आहे का, ही सर्वोत्तम गोष्ट आहे. भगवंत म्हणतात, कोणी तुम्हाला दुःखी केले तर वाईट वाटून घेऊ नका, कारण ज्या झाडाला गोड फळे लागतात त्या झाडावर लोक नेहमी दगडे फेकतात. जेव्हा माणूस चावीशिवाय कुलूप बनवत नाही तेव्हा तो देवच असतो. ज्याला तोड नाही असा प्रश्न ते का निर्माण करतील, बरोबर ना? गप्प राहणे ही एक आध्यात्मिक साधना आहे, आणि विचारपूर्वक बोलणे ही एक कला आहे. तुम्ही कोणत्या परिस्थितीत राहत आहात याची कोणालाच पर्वा नाही. तुम्हाला स्वतःला तुमची परिस्थिती बदलावी लागेल. स्वतःला इतके बलवान बनवण्याचे वचन द्या की जगातील कोणतीही गोष्ट तुमच्या मनशांतीला बाधा आणू शकणार नाही. पुढची 3 मिनिटे महत्त्वाची ठरतील, कारण यामध्ये तुमच्या जीवनात बदल होण्याचा संदेश आहे. जेव्हा कोणाच्या तरी आयुष्यात तुमच्या जागी दुसरे कोणी येते तेव्हा तुम्ही मागे हटणे चांगले असते. अनेकदा माणूस अशा नात्यांमुळेच कंटाळतो जे त्याचा एकमेव सांत्वन करत असतात. जर तुम्ही दुःखावर लक्ष केंद्रित केले तर तुम्ही नेहमी दुःखी असाल, आणि जर तुम्ही आनंदावर लक्ष केंद्रित केले तर तुम्ही नेहमी आनंदी राहाल. तुम्ही ज्याकडे लक्ष द्याल तीच गोष्ट सक्रिय होऊन तुमच्या आयुष्यात लगेच प्रवेश करू लागेल. हा निसर्गाचा नियम आहे. जे हृदयातून दिले जाते ते हाताने नसते, जे मनाने सांगितले जाते ते शब्दाने नसते. काळजी करू नका, कारण ज्याने तुम्हाला या जगात पाठवले त्याला तुमची जास्त काळजी आहे. तुमचा देखील तुमच्या भगवंतावर विश्वास असेल तर मी भाग्यशाली आहे, देव माझ्या सोबत आहे टाईप करा, आणि जो भक्त अडचणीत आहे त्याला हा व्हिडिओ शेअर करा. पुण्यवंत व्हाल. नातेसंबंधांना फक्त वेळच नाही तर समजही लागते. श्रीकृष्ण सांगतात की तुम्ही या जगात कोणाला तरी गमावण्याच्या भीतीने जगत आहात, जेव्हा तुमचे या जगात काहीच नाही. काळजी करणे थांबवा आणि समजा देव तुमच्या सर्व चिंता आणि त्रासांपेक्षा खूप मोठा आहे. तयार असाल तर होय मी तयार आहे टाईप करा. जीवन जगायचे असेल तर संकटे येतील. मेल्यानंतरही जळण्याची भावना नसते. चित्रात एकत्र उभे राहणारे आमचे नाहीत, दुःखात सोबत उभे राहणारे आमचे आहेत. या गजबजलेल्या जगात जीवनात आराम कुठे भेटेल? क्षणभर एकटे बसा आणि तुम्ही स्वतःला भेटाल. माणूस त्याचा वाईट काळ विसरतो, पण त्या काळात वाईट वागणाऱ्या लोकांना कधीच विसरत नाही. चांगल्या विचारांमध्ये इतके व्यस्त राहा की चुकीचे विचार तुम्हाला स्पर्शही करू शकत नाही. लोक उपयोगी पडत राहिले कारण निसर्गाचे एक तत्त्व आहे की ज्या विहिरीतून लोक पाणी पितात ती कधीच कोरडी पडत नाही. ज्या व्यक्तीने आपल्या सवयी बदलल्या आहेत त्याचा उद्याही बदलेल, आणि जो बदलला नाही त्याच्यासाठी उद्या तेच घडेल जे आजपर्यंत होत आले आहे. वेळ कधीच थांबत नाही. आज वाईट काळ चालू असेल तर उद्या चांगला काळ नक्कीच येईल. तुम्ही फक्त निस्वार्थपणे काम करा
आणि तेच तुमच्या हातात आहे. तुमच्या आयुष्यात कितीही दुःख आले तरी त्यांच्यापासून कधीही पळून जाऊ नका, कारण तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी संकटे तुमची साथ सोडणार नाही. त्यामुळे त्यांचा धैर्याने सामना करा. जे लोक म्हणतात की त्यांच्याकडे वेळ नाही, त्यांच्याकडे भरपूर वेळ आहे, पण तो तुम्हाला देऊ इच्छित नाहीत. समजून घ्या की त्यांचे मन भरले आहे. ही गोष्ट जितकी नांगी टाकेल तितकीच खाईत पडण्यापासून वाचवेल. त्यामुळे पुढच्या वेळी त्यांच्यासमोर वेळ मागू नका. देवच दिशा दाखवू शकतो. त्या वाटेवर चालणे हे आपले काम आहे. आणि प्रत्यक्षात जर तुम्हाला चालायचे नसेल तर देवाला दोष देऊन उपयोग नाही. काही लोक त्यांच्या अहंकारामुळे मौल्यवान नातेसंबंध गमावतात. कारण काहीही असो, प्रकरण काहीही असो, रागवू नका, मोठ्याने बोलू नका, मन शांत ठेवा, विचार करा आणि मग निर्णय घ्या. आवाज पुसत नाही पण शांतता करते. तुम्ही संकटात असाल, दुःखीही व्हाल, आयुष्य मिळाले असेल तर उदाहरण म्हणून दाखवा, नाहीतर लाच देऊनही इतिहासाची पाने छापली जातात. पतंग आणि आयुष्य यात एकच साम्य आहे. जोपर्यंत तो वरच्या बाजूला असतो तोपर्यंत त्याची वाहता मिळते. हे जग सर्व प्रेमांची वसाहत आहे. ते नातेसंबंध जोडून चावतात. इथे विश्वास खूप महाग आहे आणि द्वेष खूप स्वस्त आहे. जर कोणी तुमच्यासोबत राहू इच्छित नसेल तर त्यांना मोकळे करा. मागे ठेवलेल्या नात्यात कधीही शांतता नसते. मिठाई खाऊन तोंड गोड करण्याची गरज नाही. गोड बोलून कुणाच्या तरी आयुष्यात गोडवा येतो. गप्प बसूनच कळू शकतं की तुमचं कोण आहे. आयुष्यात पुढे जाण्यासाठी कधीकधी मागे यावं लागतं. आदर आणि वेळ देखील अद्भुत आहेत. आपण ज्यांचा आदर करतो त्याला वेळ नाही. जो वेळ देत नाही तो आपला आदर करत नाही. तुमची खूप काळजी घेणाऱ्या व्यक्तीकडे कधीही दुर्लक्ष करू नका, नाहीतर एक दिवस तुम्हाला कळेल की तुम्ही दगड गोळा करताना हिरा गमावला आहे. शक्य असल्यास नकार द्या, पण कुणालाही तुमची वाट पाहू देऊ नका. जगात असे काही लोक आहेत ज्यांच्यावर तुम्ही कितीही प्रेम आणि आदर केला तरीही ते तुमचा विश्वासघात करतात, कारण त्यांचा स्वभाव कधीच बदलत नाही. काय गेले, कोणी काय केले, का केले याकडे मागे वळून पाहण्यात अर्थ नाही. हे सर्व आठवून दुःखी होण्याऐवजी पुढे पाहणे चांगले आहे. तुमच्याकडे अजून खूप काही आहे. पुढची 8 मिनिटे महत्त्वाची ठरतील, कारण ही 8 मिनिटे तुझं जीवन कायमचं बदलतील. जर तुम्ही एखाद्याचे चांगले करू शकत नसाल तर त्याचे वाईटही करू नका. जग कमजोर आहे, पण जग घडवणारा नाही. ज्याप्रमाणे समुद्रात जाण्यासाठी बोट हा एकमेव मार्ग आहे, त्याचप्रमाणे स्वर्गात जाण्यासाठी सत्य हा एकमेव मार्ग आहे. कोणाचा वर्तमान पाहून त्याची चेष्टा करू नये, कारण काळ बदलत राहतो आणि कर्म काळाबरोबर बदलत राहतात आणि कर्मामुळे नशीब बदलत राहते. काळामध्ये इतकी शक्ती आहे की ती कधीही कोणाचेही नशीब बदलू शकते. जे मनात आहे ते स्पष्टपणे बोलले पाहिजेत, कारण खरे बोलल्याने निर्णय होतात आणि खोटे बोलण्याने पीक येते. जर तुम्हाला माणसाची परीक्षा घ्यायची असेल तर मी संकटात आहे असे म्हणा. मग त्या माणसाची योग्यता समजेल. विश्वास बसत नसेल तर ते करून बघा. चांगले मन आणि स्वभाव दोन्ही आवश्यक आहेत. अनेक नाती चांगल्या मनाने तयार होतील आणि चांगल्या स्वभावाने ती आयुष्यभर टिकून राहतील. तुला माहीत नाही, कदाचित तो स्वतःचे घर चालवत असेल आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या तक्रारी इतरांना सांगत असेल. देव पाहतो तेव्हाच आनंद होतो. दुःख असूनही लोक त्याच्यावर विश्वास ठेवत आहेत आणि माझ्यावर विश्वास ठेवा. वेळ आल्यावर तो तुमच्या विश्वासाची किंमत नक्कीच देणार आहे.
अत्याचार सहन करूनही जेव्हा पीडित हसत असतो तेव्हा श्रीकृष्ण स्वतः त्या व्यक्तीचा बदला घेतात. आजच्या जमान्यात तुम्ही आतून तुटलेले आहात असे कोणालाही वाटू देऊ नका, कारण तुटलेल्या घराच्या विटाही लोक उचलतात. लोक आनंदात साखर जास्त आणि दुःखात मीठ नक्कीच लावतात. लोक फक्त अन्नासाठी उपवास करतात, तर विष, लोभ आणि क्रोध यांच्या अंतःकरणात वाईट विचार वाढवतात. इतकं कडू होऊ नकोस की कोणी ते गिळूही शकणार नाही, आणि इतकं गोड होऊ नकोस की कोणी ते लगेच गिळू शकेल. गर्दीपेक्षा वेगळी वाट निर्माण करून प्रगतीच्या मार्गावर झटणारा तोच असतो. जर तुम्ही एखाद्याला जास्त पैसे दिले तर तो तुम्हाला कवडीमोल भावाने विकून टाकेल. म्हणून तुम्ही एखाद्याला जेवढे लुबाडता येईल तेवढेच लुटू शकता. नशीबही त्याला साथ देते जो स्वतःच्या वतीने यश मिळवण्यासाठी पहिले पाऊल टाकतो. काल आरसा होता, सगळे बघायचे. आज तो तुटला, सर्वजण पळून जातात. हीच वेळ आहे साहेब, प्रत्येकाचा दिवस येत असतो. अशा लोकांना टाळा जे तुमच्या चेहऱ्यावर गोड बोलतात पण तुमच्या पाठीमागे तुम्हाला उद्ध्वस्त करण्याची योजना आखतात. इच्छा म्हणजे काय? केवळ परिस्थितीने बनवलेला पुतळा हा आनंदाचा निश्चित मार्ग नाही. प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा मार्ग बनवावा लागतो. ज्याला ही गोष्ट माहीत आहे त्याने समजून घ्या की सुखाने आपला पत्ता लिहिला आहे. जितका त्याग कराल तितकेच जास्त तुम्हाला मिळणार आहे. लोक काय म्हणतील? तुम्ही पहिल्या दिवशी हसाल, दुसऱ्या दिवशी चेष्टा कराल आणि तिसऱ्या दिवशी ते विसरून जाल. म्हणून लोकांची काळजी करू नका. जे योग्य आहे ते करा, त्यामध्ये तुम्ही आनंदी असाल. लक्षात ठेवा, जीवन तुमचे आहे, लोकांचे नाही. मन स्वच्छ ठेवले तर आनंदही मिळेल. माणसासाठी दोनच गोष्टी आहेत, देवाचे भय आणि देवाचेच भय. भगवंताचे भय असेल तर मनुष्य पापांपासून वाचतो, आणि भगवंताचे भय असेल तर त्यांच्या आशीर्वादांचा वर्षाव होत राहतो. ज्या लोकांची आपण सर्वात जास्त काळजी घेतो ते सहसा आपल्याला समजून घेत नाहीत. जीवनात कितीही समस्या आल्या तरी काळजी केल्याने त्या आणखी वाईट होतात. शांत राहून त्या पूर्णपणे कमी होतात आणि संयमाने नाहीशा होतात. देवाचे आभार मानल्याने दुःखाचे रूपांतर सुखात होते. आयुष्य खूप लहान आहे. जे आपल्याशी चांगले वागतात त्यांना धन्यवाद म्हणा आणि हसत राहा, आणि जे आपल्याशी चांगले वागत नाहीत त्यांना माफ करा. लोक आपला आदर का करत नाहीत माहीत आहे का? कारण आपण त्यांच्यासाठी आहोत याची जाणीव आपण त्यांना वारंवार करून देतो. म्हणूनच त्यांना ते जाणवत राहतं की त्यांना पाहिजे तेव्हा आपण उपयोगी पडू शकतो. तो तुम्हाला हवे तसे काहीही करायला लावू शकतो. म्हणून इथून पुढे सावधान. जे आदर आणि सन्मान देतात त्यांच्याशी संबंध ठेवा, म्हणजे गर्दी वाटवून उपयोग नसतो. माझी विचार करण्याची शैली थोडी वेगळी आहे. प्रत्येकाला गंतव्यस्थान आवडते आणि मला योग्य मार्गाची आवड आहे. हे जग वाईट आहे कारण इथे खूप वाईट लोक आहेत म्हणून नाही, तर इथे चांगले लोक गप्प आहेत म्हणून. संयमाचे फळ गोड असते असे म्हणतात, पण त्या फळाचा अर्थ काय? एक प्रकारचा संयम जो माणसाला वेगळे करू शकतो. स्वतःवर विश्वास ठेवा. पक्ष्यांकडेही नकाशे नसतात तरीही तो त्याचा मार्ग शोधतो. आपण एकटे आहोत या विचाराने कधीही दुबळे होऊ नका, तर आपण एकटेच पुरेसे आहोत या विचाराने नेहमी खंबीर राहा. तुम्ही आनंदी आहात की नाही याची लोकांना पर्वा नसते. तुम्ही त्यांना आनंदी ठेवता की नाही हे त्यांच्यासाठी महत्त्वाचे असते. जे तुमच्या पाठीमागे बोलतात याचा सरळ अर्थ असा आहे की तुम्ही त्यांच्यापेक्षा 2 पावले पुढे आहात. आपल्याकडे जे नाही त्याची चिंता करणे सोडून द्या. आपण जे आहे त्याचाच तुम्ही आनंद घ्या. यशस्वी होण्यासाठी एकट्यानेच पुढे जावे लागेल. जेव्हा तुम्ही यशस्वी व्हायला सुरुवात करता
तेव्हा लोक तुमचे अनुसरण करतात. अर्थाशिवाय कोणीही तुमचा आदर करत नाही. म्हणून स्वतःला इतके यशस्वी करा की लोक तुमचा अर्थ नसतानाही आदर करतील. ज्या दिवशी आपले मन भगवंताचे स्मरण करून त्याच्यात रस घेऊ लागते, त्या दिवसापासून आपल्या समस्या आपल्यात रस घेणे थांबवतात. प्रत्येकजण चांगला आहे असा विचार करणे थांबवा. ते बाहेरून चांगले दिसतात, तसे आतून सारखे नसतात. खरा महापुरुष तोच असतो ज्याला भेटल्यावर कुणालाच लहान वाटत नाही. जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीची ओळख पटवायची असेल तर ती दिसण्यावरून नाही तर त्याच्या चारित्र्यावरून करा. कारण अनेकदा सोने लोखंडी तिजोरीत ठेवले जाते. तुमच्यावर टीका करण्याचा अधिकार फक्त त्या व्यक्तीला आहे ज्याला टीका करण्याबरोबरच मदत करण्याची भावना आहे. मनाच्या दुखण्यामुळे अश्रू बाहेर पडतात, पण ते कधीही कोणाला दुखावण्यासाठी बाहेर पडू नयेत. आपल्या घरी परतणारे आपले लोक नाहीत. आजच्या काळात कोणीही आपले नाही. जोपर्यंत त्यांना काही स्वार्थ असतो तोपर्यंत ती लोक तुमची असतात. जेव्हा तुमचे अस्तित्व तुमच्या अनुपस्थितीसारखे होते तेव्हा ते अस्तित्व नसलेलेच बरे. कोणाला काही सांगण्यापूर्वी एकदा विचार करा की तेच शब्द तुम्हाला बोलले तर तुम्हाला कसे वाटेल. जेव्हा तुम्हाला असे वाटते की कोणीही आपले नाही तेव्हा आकाशाकडे पहा. जे काही आहे ते नेहमीच तुमचे होते आणि नेहमी तुमचेच राहील. शत्रूला कधी मदत करायची असेल तर संधी सोडू नका. आम्ही दिलदार आहोत. बदला घेणे हे भाड्यांचे काम आहे. ज्या लोकांना आपले धैर्य माहीत आहे ते लोक काय म्हणतात याकडे फारसे लक्ष देत नाहीत आणि सतत आपल्या कामात मग्न राहतात आणि आपले धैर्य सादर करतात. जर त्यांच्यावर इतरांचा प्रभाव पडतो ते इतरांचेच नुकसान करत नाहीत तर स्वतःचेही नुकसान करतात. एका गावात 2 मुलांची मैत्री झाली. एक मुलगा 8 वर्षाचा तर दुसरा 10 वर्षाचा होता. 2 मुलांची मैत्री दिवसेंदिवस घट्ट होत होती. दोघेही एकत्र शाळेत जायचे, खेळायला जायचे. एके दिवशी दोन्ही मुलं बॉलशी खेळत होती. खेळता खेळता तो गावापासून खूप दूर गेला आणि एका निर्जन भागात पोहोचला. त्या गावाबाहेर एक जुनी विहीर होती जी कोरडी पडली होती आणि त्यांचा चेंडू त्या जुन्या विहिरीत पडला होता. आता 10 वर्षाचा मुलगा म्हणाला, थांब, मी बॉल बाहेर काढतो. आणि या घाबरलेल्या आणि घाईत तो विहिरीत पडला. चेंडू तर बाहेर आलाच नाही तर मुलगाही विहिरीत गेला. आता बाहेर उभे असलेले लहान मूल घाबरले आणि विचार करू लागले की पुढे काय होईल. घरातील लोक मला खूप मारतील आणि शिव्याशाप देतील. त्यांचा जीव जाईल, तो जगू शकणार नाही, असे अनेक नकारात्मक विचार त्याच्या मनात येत होते. आतून मूल वाचवा वाचवा असे ओरडत होते आणि बाहेर उभे असलेले मूल वाचवा वाचवा असेही ओरडत होते. पण ती निर्जन जागा असल्याने त्यांचा आवाज कोणालाच ऐकू येत नव्हता. दूरवरही कोणी दिसत नव्हते. लहान मुलाने धावत जाऊन आजूबाजूला पाहिलं पण कोणीच दिसलं नाही. आता ओढून आत पडलेल्या मुलाचा घसा कोरडा होऊ लागला. आवाज निघत नव्हता. श्वासोच्छ्वास घ्यायला खूप त्रास होत होता आणि परिसरात पाणीही उपलब्ध नव्हते. काय करावे समजत नव्हते. तेवढ्यात त्याला दूरच्या झुडपाजवळ एक दोरी आणि बादली दिसली. त्या मुलाने धावत जाऊन ते परत आणले. त्याने बादलीला दोरी बांधली आणि दोरी खाली विहिरीत टाकली आणि 10 वर्षाच्या मुलाला सांगू लागला की तू ये, पण मी तुला ओढून घेईन. आणि तो आतच राहिला. मुलगा म्हणाला, वेडा तर झाला नाही ना, तू पण पडशील. तू मला खेचू शकत नाहीस, हे होऊ शकत नाही. तो 8 वर्षाचा मुलगा म्हणाला, मी करेन, तू बादली धर आणि वर ये. त्या 8 वर्षाच्या मुलाने आपले संपूर्ण आयुष्य त्याच्यासाठी दिले. त्याचा घसा कोरडा पडला होता. त्याला तहान लागली होती. परिस्थिती आणखीनच बिकट झाली होती. पण तरीही त्याने सर्व शक्तीनिशी दोरी ओढली आणि 10 वर्षाच्या मुलाला बाहेर काढले. आता मूल निघेपर्यंत रात्र झाली होती. आता ती दोन्ही मुलं गावाकडे निघाली होती. दोघेही गावात पोहोचले तेव्हा बघ्यांची गर्दी झाली होती. आई वडील दोघेही रडत होते.
मुले सापडतील, मुले सापडतील असे गावकरी सांगत होते. मात्र ते कुठेच न सापडल्याने सर्वांच्याच मनात भीती निर्माण झाली होती. ही 2 मुले गावाच्या दिशेने येताना पाहून सर्वजण आनंदी झाले. आता त्या दोघांनी मुलांना विचारायला सुरुवात केली, कुठे गेला होता? त्या मुलांना समजत नव्हते की काय बोलावे. खरं सांगितलं तर मार खाणार, एवढ्या आपण लांब गेलेलो, विहिरीत पडलेलो, खोटं बोललो, आता काय करावं हे समजत नव्हतं. मेंदू काम करत नव्हता. प्रथम परिस्थिती अशी होती आणि मी दिवसभर त्रासलो होतो. आता दोघांनी सत्य सांगितले. लहान मुलाने सांगितले की तो विहिरीत पडला होता. मग मी त्याला दोरीने बाहेर काढले. आता हे बोलताच लोक हसायला लागले की तू वेडा आहेस. तुम्ही 1 बादली पाणी काढू शकत नाही आणि तुम्ही 10 वर्षाच्या मुलाला बाहेर ओढले. लोक त्या मुलाची चेष्टा करू लागले. तेव्हा गावातील सर्वात वयस्कर व्यक्ती, जो तेथील सरपंच होता, तो म्हणाला की हे मूल सत्य सांगत आहे की त्यांनी 10 वर्षाच्या मुलाला खरोखरच बाहेर ओढले. आता यांची 2 कारणे आहेत. पहिली गोष्ट म्हणजे त्याला दुसरा पर्याय नव्हता. तो बाहेर काढला नाही तर तो मरणार होता हे त्याला माहीत होतं. आणि दुसरं म्हणजे असं होणार नाही हे सांगायला त्याच्या आजूबाजूला कुणीही नव्हतं. म्हणूनच हे मूल सत्य बोलत आहे. जीवनात यश मिळवायचे असेल तर हे लक्षात ठेवा. प्रथम, आपल्याकडे कोणताही पर्याय शिल्लक नाही, ते काम करून दाखवावे लागते. आणि दुसरे म्हणजे जेव्हा तुमच्या आजूबाजूचे लोक म्हणतात की तुम्ही हे करू शकत नाही, तेव्हा बधीर व्हा. ते काय म्हणतात ते ऐकू नका. जगाला तुमच्यासारखे काहीतरी करायचे आहे हे तुम्ही दाखवून द्या. श्री स्वामी समर्थ. प्रेमळ स्वामी भक्तांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपलं शक्तिशाली चॅनल सबस्क्राईब करा. तसंच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नामाचा आणि श्रीकृष्णांचा जप करायला विसरू नका. जय श्रीकृष्ण. राधे राधे. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.